नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र चव्हाण तुमचं आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आलो आहे वलवणला. आपली सर्व जी मुलं असतात, आपण इथं राहतो मुंबईला, सर्व मुलं असतात वलवणची. तर गावाला त्यांची प्रीमियर लीग आहे, तर तिकडे आलो आहे खेळायला. त्यांच्या म्हणजे गावामध्येच आहेत 4 टीम आहेत. सर्व जी पोरं आहेत त्या गावातली ती खेळणार आहेत. तर आता आलो रात्री एस टी नाही भेटली. आमच्या गावातला एक गाडीवाला होता, मुंबईला गेला, त्याच्याने आलो. तर आता सर्व आलेत मुलं तिकडं. तर आता उद्घाटन करतील, नंतर मग चालू करतील. तर बघूया. हे बघा सर्व मुलं आहेत, मंडळी वलवणची सर्व आले. इकडे सीताराम दादा आहेत, सर्व माणसं आहेत. आणि हे जे मुलांनी आता जे बनवलेलं आहे क्रिकेटचे सामने आहेत, ते अगदी चांगले सगळे गोडी गुलाबीने अगदी पार पडू द्या. कोणी त्याच्यातमध्ये भांडण्याचा इगो कोणाचा येऊन देऊ नको. आणि सगळ्यांना आनंदात अगदी एक चांगला एन्जॉयमेंट म्हणून असा एक खेळ होऊ द्या आणि सगळे व्यवस्थित पार पडा. सगळ्यांनी एक फोडा. आवाज घुमणार एकच, आता आवाज घुमणार एकच. वलवण प्रीमियर लीग, वलवण प्रीमियर लीग. घुमतो इथे साऊंड हायर, रोर करा सारे क्राऊडला होऊ दे फायर. वलवण ऑन फायर, चौकार षटकारांचा घुमतो इथे साऊंड हायर. रोर करा सारे क्राऊडला होऊ दे फायर. वलवण प्रीमियर लीग टेकिंग यू हायर. फायटर्स आणि श्रुती इलेव्हन इकडे टी शर्ट घ्यायला लवकर लवकर. वलवण प्रीमियर लीगला, वलवण प्रीमियर लीगला त्यांनी स्पॉन्सर केले स्वर्गीय कुमार प्रवीण शिंदे 11 नाटक ही टीम. कर्णधार विशाल उतेकर ऑलराऊंडर, विशाल उतेकर ऑलराऊंडर. तर आता सर्व झालं आहे. आता नाश्ता आहे. हॅलो, नाश्ता ग्रुपतर्फे नाश्ता आहे. केदारनाथ स्पोर्ट क्लब वलवण, सर्व मुलांसाठी नाश्ता आहे. केदारनाथ स्पोर्ट क्लब वलवण यांच्या वतीने वलवण प्रीमियर लीग याचं एक सुंदर असा आयोजन केलं आहे. मी गावातील सगळ्या मुलांना, जेवढी आता या मैदानात खेळात भाग घेतला, त्यांना सगळ्यांचं खूप मनापासून एक तुमचं अभिनंदन करतो की एक चांगला उत्साह या गावामध्ये तुम्ही आज एक चांगली एकता दाखवली, चांगलं हे केलं आहे. असाच हा एकदम एकजुटीने चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पूर्ण दिवसभर पार पाडू द्या. आणि सगळ्यांनी खेळाडू वृत्ती ठेवून खेळा. कोणी म्हणजे जे अंपायर जो पण निर्णय देतील तो सगळ्यांनी अंतिम माना. तिथं कोणी पण त्याला आर्ग्युमेंट करू नका अंपायरला. आणि एक बोलतात ना, खेळीमेळीचं वातावरणात हा सगळा पार पडला पाहिजे, अशा पद्धतीने करा. तुम्हाला खूप शुभेच्छा. दरवर्षी पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आणखी चांगलं कसं आपल्याला करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू. पण हा काय असंच नेहमी चालू राहू द्या आणि एकता अशीच बनून राहू द्या सगळ्यांची. धन्यवाद. फायटर्स वर्सेस आम्ही स्मृती 11 या दोन्ही संघांमध्ये हा प्रथम सामना होणार आहे. नाणेफेकीचा कौल होतोय, बघूया. दादू साईड दे. मी 42 लिहिलं तिथं सांगतेस मला 4. नाणेफेकीचा कौल कोणाच्या दिशेने होतोय? सबका फायटर्स यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आदरणीय गणपत यादव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल झाला होता आणि त्याचा सबका फायटर्स यांच्या पार्ट्यामध्ये पडलेला आहे. आमच्या समालोचन कक्षामध्ये आल्यावर या
आपला 12वा खेळाडू या ठिकाणी दाखल करायचा. छत्रपती शिवाजी महाराज की चला ऑल इंडियर्स, आपण सीमारेषेचा ताबा घ्या. आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. सुरुवात होईल सामन्याला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाला वंदन कर. आता आमची चालू होणार आहे गोलंदाजी करण्याकरता नवीन गोलंदाज श्रुती 11. विक्रम बाबा लागेल. आता ही लढाई आहे बेस्ट वर्सेस बेस्टची. राईट मोर द विकेटने शेवटचा बॉल. बड़ी मछली जाल में फसी हुई. प्राणी चटपायची. 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा. धावसंख्या 12 वरती. सामन्यावरती पकड निर्माण करत असताना डाऊन दी ग्राउंड. विकेट आली. विक्रम उतेकर स्ट्रगल करत होते, ते होते बाद. दुसरा धक्का आणि जोरात काढला संघाला. मॅच झाले. आता थोडं जेवण करतात सर्व मंडळी. गावचे सर्व गावकरी पोरं सर्व. सर्वांना जेवण आहे. हारलो भाई, अजून चान्स आहे आपल्याला. आता हा जो कुणाल भोसले आलेला आजच्या दिवसामधील प्रत्येक सामन्यामध्ये आपलं मोलाचं सहकार्य देणारा आमचा भाचा. बघूया शेवटच्या सामन्यामध्ये सुद्धा बघा मॅच चालू होता पण मध्येच पाऊस आला, सगळी भिजली. बरं अजून पाऊस पडतो. या माणसांना एवढे चान्स भेटलेत ना की आता काय बोलू. उद्या बघा, आता उद्या बघा, उद्या डायरेक्ट फायनल आहे. उद्या हा उद्या फायनल आहे. उद्या हा फुल राडा. पावसान घोटाळा गेला नाही तर आज फायनल होती, पण आता उद्या सकाळी खेळवायला लागेल. सगळे बसले. शुभ सकाळ मित्रांनो. तर आता काल जे मॅच झाल्या पाऊस पडला, त्यानंतर 2 मॅच राहिलेत तर त्याच खेळवायच्या होत्या. तर आता सर्व पोरं आलेत, काही येत आहेत अजून. आपण चाललो आहे आता ग्राउंड वगैरे. तर जरा पाऊस पडला ते पिचवरती कागद टाकले होते, ते सर्व काढतील वगैरे आणि मग चालू करतील. तर हे बघा आता कामं वगैरे करतात पोरं, इकडे कामं करतात. सर्व कामं करते आता थोडं मॅचसाठी. 2 मॅच राहिल्यात. पाऊस नसता आला तर झाले असतात त्या कालच, पण पावसाने सगळा घोळ गेला. चला आम्ही 11 वर्सेस नाश्ता ग्रुप बघूया. चला आता फायनल आहे. जिंकलो 4 वर 7 पाहिजे. 2 ला 10 देऊन टाकले. बाबा बेकार मॅच झाली आता. चला आता दोन्ही फायनल. टीमनी लाईन अप करा. श्रुती 11 ग्रुप आणि टीम नाश्ता ग्रुप 6 मारला असं एवढा आले तर नाश्ता ग्रुपने तोंडावर नाही तर मी 6 मारणार. त्यांचा एक ओनर आमच्या टीम मध्ये होता. ओनर नाही, त्याला उडवला का दांडा बघितलास काय? 4 बॉल दांडी उडवली त्याची डायरेक्ट. नाही काढले त्याने. आता श्रुती 11 आणि आमचं फायनल. आता बघूया. चला दोन्ही टीम जाधव आणि त्यांच्या समोर प्रकाश बाबा जाधव यांना विनंती असेल आपण दोन्ही टीमला शुभेच्छा द्या. आणि त्या ठिकाणी या सामन्याचा फायनलचा सामना आहे. शुभेच्छा द्या. पुन्हा एकदा सूचना लक्षात घ्या.
वल्वन प्रीमियर लीग 2026 पर्व पहिले आणि पहिला समोरासमोर उभा समोरासमोर दोन्ही पिचच्या बाजूला पाहायला मिळतील. हा इकडे बघा आता, हा इकडे बघा आता सगळ्यांनी. समोरासमोर बघा. नाही एवढं तिकडे नको, एवढं तिकडे नको. फिरा परत फिरा तिकडे इकडे हा जा तिकडे मागे जा ह्याला पण काय होतं हे बघ कसले तुम्हाला नाही करत. फायनलचा टॉस होत आहे. पूर्वावरती एकदम लांब असा फायनलचा टॉस आहे. तर हा इकडे या सांगायला. हा श्रुती 11 ने टॉस जिंकलेला आहे. उडतंय का नाही? तुमचा सर्कल बनवा. बाहेर करा. ये देखो, ये बंदा कुछ काम का नहीं है, ऐसा भी वैसा. नाही जमता रे. अरे रेकॉर्डिंग चालू आहे. ओनरने सांगा. या आपल्या 4 मॅच आपण जे खेळला आपण 1 साईड जिंकलेलो आहे, त्यामुळे आपल्याला काही प्रेशर घेण्याची गरज नाही. आणि आपले बॉलर बॅटिंग दोन्ही साईड चांगले चाललेले आहेत. थोडंफार आपण फिल्डिंग वरती लक्ष देऊया. एकाग्र चित्त ठेवून व्यवस्थित गेम खेळा. गेम म्हणजे नक्की संपादन होईल, त्याच्यामध्ये काही नाही. आरामात सर्वांसाठी खूप सारख्या की आपण या ठिकाणी यायचं. फायनलला आली आहे. थोड्याच वेळामध्ये फायनलचा सामना झाल्यानंतर आपला या ठिकाणी सन्मान होणार आहे. आणि त्याचनंतर जे वस्तुरूपी ज्यांनी सहकार्य केलं, त्यांनी आर्थिक सहकार्य की त्यांना आपण दाखवून द्यायचं की आपल्या टीम मध्ये किती दम आहे. सगळ्यांनी एकजुटीने खेळा. काही मिसफील नाही होतं का. एक सिंगल रनची पण मिसफील नको व्हायला. आणि सगळ्यांनी 100% दिले. आपण नक्की दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 7,570. दोघं नाश्ता ग्रुपचे 2 मलेबाज येत आहेत बॅटिंग करायला. याच करून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक नाहीये. टी शर्ट सौजन्य श्री सीताराम नारायण जाधव, उद्योजक वलवण. टी शर्ट सौजन्य श्री भूषण अनिल बोरे. 2026 पर्व पहिले करूया सुरुवात. पहिला बॉल पहिल्याच बॉल समोर उडवला. अगदी पहिला तर विषयामध्ये बॉल. पहिलाच बॉल 6. कॅच वगैरे ड्रॉप करू नका. फायनल मॅच आहे. जरा एफर्ट्स लावा. 4 एक ओव्हर कोणाला द्यायची ते कुठं बघू सिच्युएशन ठीक आहे. थोडे एफर्ट्स लावा. 24-35 एक विकेट भेटली ना. 6 जणांना दोन विकेट जास्त जवळ थांबू. प्रत्येकाला सांगतोय कट थांबू नका. सगळ्याला फक्त इथले राहा. अशा प्रकारे स्मृती 11 जिंकलेली आहे. संगमाला
रक्कम 10,000 रुपये आणि व्यक्तिमत्व होते संजय भाई मोरे यांची नुकतीच उपसभापती म्हणून ज्याची नेमणूक झाली पंचायत समिती महाबळेश्वर. एक डॅशिंग पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व या विभागातील त्यांच्या माध्यमातून आपल्या या फोटो घाला तुम्ही. हा फोटो काढला या तुम्ही. चला साईडला. हा या नक्कीच या ठिकाणी प्रत्येक खेळाडूचा गौरव करण्यात येत आहे. आपण दिलेल्या प्रत्येक मुलाच्या योगदानाबद्दल हा सन्मान केला जात आहे. ही आठवण नक्कीच तुमच्या मनामध्ये कायमस्वरूपी राहील की तुम्ही पहिल्या पर्वाचे विजेते खेळाडू आहात. तर नक्कीच हा सन्मान तुमच्यासाठी खूपच मोलाचा आहे आणि आपण केलेल्या कामगिरीमुळे आज या ठिकाणी तुमचा संघ विजेता झाला आहे. लय बारीक आहे. कोण आहे त्यामुळे रोशन जाधव यांचे हे कसं आहे घाले फोटो नाही व्हिडिओ आहे. स्वीकार करावा. जेणेकरून देण्यात येतील एक आठवण साठवली जाईल फोटोच्या माध्यमातून जी तुम्हाला शेअर केली जाईल. त्यानंतर तुम्ही ओमकार कार्य साधू शकता त्या वैयक्तिक फोटोसाठी. नक्कीच महिला मंडळ देखील मोठ्या प्रमाणात आहे परंतु थोडे ग्राउंडच्या बाहेर उभे राहिलेले आहेत त्यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे. सगळे इम्पॅक्ट प्लेअर इम्पॉर्टंट प्लेअर. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. पुढच्या वर्षी असं चांगलं आयोजन ह्याच्यापेक्षा चांगलं आयोजन होणार आहे. आज ह्या वर्षी आपण 4 संघ खेळवले. पुढच्या वर्षी आपण नक्कीच ट्राय करूया 5 किंवा 6 संघ खेळवण्याचे. आणि जे काही प्लेअर राहिलेले बाकी असतील त्यांनाही पुढच्या वर्षी आणखी चांगला एक मोका देण्यात येईल. तरी सर्वांनी चांगली तयारी करून ठेवा. पुढच्या वर्षी आणखी याच्यापेक्षा डबल प्रोग्राम होणार आहे. खूप आनंद येतो मला. मी पहिलीच ही ट्रॉफी माझ्या नावावरती केलेली आहे त्यामुळे मला खूप आनंद आहे आणि पुढे पण मी असेच प्रयत्न करत राहीन आणि ट्रॉफ्या जिंकत राहीन आणि गावासाठी खेळत राहीन अशीच माझी इच्छा आहे. ही प्रीमियर लीग मध्ये तू अवॉर्ड जो पटकावलास हे संपूर्ण ते श्रेय कोणाला देशील? ते मी सगळं माझ्या खेळाडूंना देईन जे माझे कॅप्टन्स आहेत, व्हाईस कॅप्टन्स आणि माझ्या ज्या टीम मध्ये खेळाडू आहेत त्यांनी मला खूप प्रोत्साहित केलं आणि त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून जी मला बॉलिंग करायला दिली त्यांच्यासाठी धन्यवाद मी करेन आणि माझे 2 शब्द संपवून थँक्यू. खेळण्याची इथे संधी दिली त्या गावाबद्दल काय सांगशील? अरे बोल काहीतरी. गाववाल्यांचे सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद. त्यांनी मला या टुर्नामेंट मध्ये खेळण्याची संधी दिली त्यामुळे मी ही ट्रॉफी आज जिंकू शकलो. आपल्यावरती मला जो जोश येतो परंतु सॉरी मी तुझ्या मॅचला या ठिकाणी उपस्थित नव्हतो. तुझ्या वाट्याला पराभव आला परंतु हे संपूर्ण श्रेय कोणाला देशील? संपूर्ण श्रेय माझ्या टीमला देईन. नक्कीच त्यांनी मला चान्स दिला या सामन्यामध्ये खेळण्याचा. धन्यवाद कुणाल. त्यानंतर मित्रांनो आता सर्व झालंय. मॅच वगैरे सर्व झालेत. आता फायनल श्रुतीने मारली आणि सेकंड मारला. आता चाललोय. आता सर्व झाले मॅच बीच सर्व पोरं बिरं सर्व सर्व पोरं आता तिथे आहेत स्टेजच्या इथे काम वगैरे करतात घेऊन जायला घरी. आता मी आणि ओम्या चाललोय दोघं जण. मला तुम्हाला सोडायला येतोय. चालूशीच सोडायला येतोय. हा ठीक आहे. तर चला भेटूया. आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.